ती व्यक्ती जिने ठोक्यांची लय जिवंत ठेवली. गुरु सांग्युसांग पोंगनेर, पद्मश्री 2026. एक काळ होता जेव्हा जग एका वेगळ्याच लयीत चालत असे. एक अशी लय जी टाळ्यांसाठी निभावली जात नसे, तर ती ओळख म्हणून जगली जात असे. पिढ्यानपिढ्या ढोलांचा नाद नागा लोकांच्या डोंगरांमध्ये आणि हृदयांमध्ये घुमत होता. काय झालं असतं जर ती हळूहळू लुप्त झाली असती? 23 मार्च 1945 मध्ये एका लहानशा आओ नागा गावात जन्मलेला एक मुलगा फक्त संस्कृतीचं निरीक्षण करत नव्हता, तर तो वारसा आत्मसातही करत होता. काळानुसार मेळावे कमी झाले, गाणी विस्मृतीत जाऊ लागली आणि नृत्य लुप्त होऊ लागली. समृद्ध आओ नागा परंपरा हळूहळू लोप पावत होती. तेव्हाच गुरु सांग्युसांग पोंगनेर यांनी त्यांचं जीवन हे पुनर्जीवनासाठी समर्पित करण्याचा संकल्प केला. अगदी लहानपणापासूनच मला माझ्या लोकांच्या गाणी आणि नृत्यांबद्दल खूप प्रेम आहे. हे सगळं मी माझे वडील, आजोबा आणि गावातील वडीलधाऱ्यांकडून शिकलो. त्या काळी कोणतेही लिखित ग्रंथ नव्हते. सर्व काही मौखिक परंपरेने पुढे नेलं जात असे, ज्यामुळे हे कार्य अधिकच कठीण झालं होतं. जेव्हा नव्या विचारांनी जुन्या परंपरांची जागा घ्यायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना एका कठीण संघर्षाला सामोरं जावं लागलं. त्यांनी आपली स्थिर नोकरी सोडली, कोणतीही आर्थिक मदत न घेता आणि गावोगावी फिरून कार्यक्रम सादर करू लागले, ज्यामुळे समाजाकडून त्यांची अनेकदा थट्टा केली गेली. पण आओ नागांच्या आत्म्याप्रमाणे त्यांनी हार मानली नाही. हे कधीच पैशासाठी केलं नव्हतं. त्यांचा उद्देश होता आओ नागा संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं, कितीही किंमत मोजावी लागली तरी. या पूर्ण प्रवासात त्यांची पत्नी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी होती. कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आणि आर्थिक मदत करत जेव्हा ते एकटे प्रवास करत होते, त्यांचं कुटुंब आणि गावकरी हीच त्यांची सगळ्यात मोठी ताकद ठरली. 6 दशकांच्या कठोर तपश्चर्येने अद्भुत फळं दिली आहेत. कला दीक्षा आणि नागा वादीर वेलफेअर कल्चर क्लब सारख्या कार्यक्रमांतून त्यांनी हजारो लोकांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिलं आहे. आज ते आओ नागा लोक परंपरेतील सर्वात ज्येष्ठ गुरु आहेत. त्यांच्या मौल्यवान लोकरचना स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचावर सादर केल्या जातात. पण आज वयाच्या 81व्या वर्षीही त्यांचं काम पूर्ण झालेलं नाही. माझं दार नेहमीच त्या प्रत्येक तरुणासाठी खुलं आहे ज्याला शिकण्याची इच्छा आहे. त्यांचं साधं घर त्या सर्वांसाठी लहान पडतं जे शिकायला येतात. त्यामुळे एक अकादमी उभारण्याचं त्यांचं स्वप्न आहे, जिथे आओ नागा संस्कृती समृद्ध होऊ शकेल. त्यांना खात्री आहे की ते योग्य पाठिंब्याने हे स्वप्न सत्यात उतरवू शकतील. काही परंपरा पुस्तकांमध्ये लिहिल्या जातात आणि काही लयीतून जिवंत राहतात. जोपर्यंत हे ढोल निनादत राहतील, तोपर्यंत नागा संस्कृती आणि एका माणसाची शिकवण चिरंजीव राहील. गुरु सांग्युसांग पोंगनेर, पद्मश्री 2026. कोटी कोटी नमस्कार.